बाबतीतील शिवसेना आमदारांच्या सुनावणीबाबत, विधिमंडळातल्या सुनावणीबाबत संदिग्धता आहे असं म्हटलं जात आहे. काय तुमची नेमकी काय माहिती आहे? विधान परिषदेचे 3 आमदार नीलम गोरे, मनीषा कायंदे आणि विप्लव बाजोरिया यांच्या डिस्क्वालिफिकेशनचं पिटिशन आम्ही विधान परिषदेच्या सचिवांकडे दिनांक 21/7/23 रोजी दुपारी 3:45 वाजता दिलेलं आहे. त्याच्यामुळे संदिग्धता असायचं काही कारण नाही. मला कालपासून जी माहिती मिळते की असं कुठलं पिटिशन आमच्याकडे आलेलं नाही आहे. ही हल्ली मोडस ऑपरेंडी झालेली आहे प्रत्येक गोष्टीत हे सांगायची की आमच्याकडे कागदच आले नाही आहेत. परंतु हे मी तुमच्यासमोर ठप्पा मारलेला कागद दाखवलेला आहे आणि ह्या तिघांचं पिटिशन याच्यावरती कुठलीही कारवाई अजून झालेली नाही. या बाबतीमध्ये रिमाइंडर आम्ही देतोय. या बाबतीत जर कारवाई झाली नाही तर जसं खालील सभागृहातल्या आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीमध्ये आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो तसंच या तिघांच्या बाबतीत आम्हाला सुप्रीम कोर्टात जावं लागेल. सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी केलेली आहे. तयारी आमची पूर्ण आहे. अगोदर खालच्या सगळ्या 16 लोकांचाच नव्हे तर पूर्ण 39 लोकांचा निर्णय हा लवकरात लवकर अपेक्षित आहे आणि तो जो निर्णय होणार आहे तोच निर्णय वरच्या ह्या 3 आमदारांचा होणार आहे. त्याच्यामुळे आमच्या म्हणण्याप्रमाणे हे वरचे 3 आमदार देखील अपात्र होणार आहेत. नाही, परत साहेब, मी तुम्हाला संदिग्धता याबद्दल म्हटलं की तुम्ही कधीही याचिका दाखल केली, ते दाखवलं, स्टॅम्प दाखवला, तारीख सांगितली, पण पुढे काय झालं याची काही त्याच्यावरती स्पष्टता काही नाही. सभापतीने म्हणून विचारलं की बघा, संदिग्धता आहे. कारण खाली किमान सुनावणी सुरू झालेली आहे. खाली सुनावणी ज्या वेळेला दट्ट्या मारला, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ती सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने ज्या वेळेला दट्ट्या मारला त्यावेळेला सुनावणी सुरू होते. अजून सुनावणी सुरू झालेली नाही. फक्त पहिल्या नोटीस निघाल्या, थातूरमातूर कारणं देऊन आम्हाला कागदपत्र मिळाली नाहीत असं सांगून वेळ मारून नेली. परंतु आता सुप्रीम कोर्टाने या बाबतीमध्ये अतिशय स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. 1 आठवड्याच्या आतमध्ये सुनावणी घ्यायची आहे आणि त्यानंतर पूर्ण कार्यक्रमाचं शेड्यूल द्यायचं आहे. त्यामुळे आता कोणाचीही सुटका नाही. त्यामुळे यांना निर्णय घ्यावाच लागेल सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे. तसंच वरती विधान परिषदेमध्ये देखील यांनी टंगळमंगळ केलेली आहे. मी माझं परिषदेमध्ये भाषण करताना असं म्हटलं होतं की सर्वसाधारण जो नियम आहे की सभापती किंवा उपसभापती, सभापती नसेल तर उपसभापती हे डिस्क्वालिफिकेशन पिटिशन ऐकतात, परंतु उपसभापतींवरच डिस्क्वालिफिकेशनचं पिटिशन आहे. त्यामुळे हे ऐकणार कोण? हा त्यावेळेला निर्णय झाला. त्यावेळेला मी त्याचा रुलिंग मागितलं होतं. त्या रुलिंगच्या बाबतीमध्ये जे सांगितलं गेलं की या बाबतीत सरकार कोणीतरी ज्येष्ठ सदस्य नियुक्त करेल आणि त्या सदस्यांकडे हे पिटिशन जाईल. परंतु आजपर्यंत कुठलाही सदस्य नियुक्त केला गेला नाही आणि आजपर्यंत कुठलंही पिटिशन ऐकलं गेलं नाही. जे दुसरे 2 सदस्य आहेत, मनीषा कायंदे, विप्लव बाजोरिया, यांचं पिटिशन सभापती ऐकतील. कारण त्या जोपर्यंत डिस्क्वालिफिकेशन होत नाही तोपर्यंत त्या सभापती राहतील आणि म्हणून त्यांना ऐकण्याचा अधिकार आहे असा निर्णय त्यावेळेचे तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी दिलेला आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी आत्ता चॅलेंज होणार आहेत आणि जर त्यांनी अजून टंगळमंगळ केली तर मला असं वाटतं जसा खालच्या सभागृहाला दट्ट्या मिळालेला आहे वरच्या सभागृहाला देखील मिळेल. या संदर्भात विधान परिषदेत देखील मोठी चर्चा त्यावेळी झाली होती की नेमकं काय करायचं. कारण विधान परिषद सभापती यांच्यावरच तुम्ही पत्रकारितेच्या संदर्भात हे केलं होतं, त्यावर बरीच चर्चा झाली होती. परंतु जो मार्ग होता तुम्ही म्हटलं की 1 सदस्यीय समिती, जे 1 सदस्यीय ज्येष्ठ निवड जाईल, आता सुप्रीम कोर्टात जाणार आहे. मग मार्ग कसा काढाल? कारण उपसभापतींच्या संदर्भातलं हे कोण घेणार मग नेमकं? याच्या संदर्भात सरकारने सभागृहात आश्वासन दिलेलं आहे की आम्ही 1 सदस्य नेमू. जो वरिष्ठ सदस्य असतो त्याला नेमू आम्ही आणि तो सदस्य ही सुनावणी घेईल असं त्यावेळेला सरकारने फ्लोअरवरती सांगितलेलं आहे. याच्या बाबतीत आता गेले 4 महिने कुठलीही कारवाई झालेली नाही आहे. मार्च अधिवेशनात हा विषय झालेला आहे. त्यानंतर
जूनमध्ये हे झालेलं आहे, त्याच्यानंतर अजूनपर्यंत कुठली कारवाई झालेली नाही आहे आणि त्यामुळे त्यांनी कुठली कारवाई केली नाही तर शेवटी आमच्यासमोर कोर्ट हा एकच पर्याय उरतो. परब साहेब, आणखी एक विषय असा होता की सर्वोच्च न्यायालयानं त्या दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या सुनावणीच्या दिरंगाईवर जे काही निरीक्षण नोंदवलं, ताशेरेही उडले, त्यानंतर आता पुढची जी तारीख आहे ती 3 ऑक्टोबर असं म्हटलं जात आहे. नेमकी ती प्रोसेस कशी असणार आहे? नाही, आता नार्वेकरांनी सांगितलेलं आहे की पुढच्या सोमवारपासून सुरू केली आहे. हो, हां. माझं हेच म्हणणं आहे, सर्वोच्च न्यायालयाचे जोपर्यंत दट्ट्या पडत नाही तोपर्यंत हे टंगळबंगळ करतायत, हे आपण बघतोय. नार्वेकरांनी देखील गेले कित्येक दिवस या बाबतीमध्ये वेळकाढूपणाचं धोरण घेतलं. आता ज्या वेळेला कोर्टात तारीख लागली त्याच्या अगोदर 4 दिवस 18 तारीख होती, त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी 14 तारखेला नोटिसेस काढल्या. परंतु सुप्रीम कोर्टाने अतिशय कडक शब्दात नाराजी व्यक्त केली आणि इतक्या दिवसामध्ये आपण काहीच कारवाई केलेली नाही याच्या बाबतीत त्यांनी त्यांचं निरीक्षण नोंदवलं. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की सुप्रीम कोर्टाने डेडलाईनच टाकून दिलेली आहे, तुम्ही 1 आठवड्याच्या आतमध्ये सुनावणी घ्या आणि त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात म्हणजे 3 ऑक्टोबरपर्यंत आम्हाला शेड्यूल द्या की तुम्ही हे प्रकरण कसं संपवणार, किती दिवसात संपवणार. त्यामुळे आता ह्यांची सुटका नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून हे सांगतोय की हे सगळे आमदार अपात्र होणार आहेत आणि ते अपात्र होणारच. प्रश्न कधी, आता प्रश्न कधीचा पण संपलेला आहे, कारण सुप्रीम कोर्टाने आता चौकट घातलेली आहे आणि त्यामुळे यांची अपात्रता कोणी वाचवू शकत नाही, हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय. आजही माझं तेच म्हणणं आहे. फक्त कधी हा प्रश्न होता तो मागच्या वेळेला सुप्रीम कोर्टाने त्याला देखील एक स्पष्ट दिशा दिलेली आहे. परंतु अजून time काल bound जे आहे, विधानसभा कालावधी. अध्यक्षांनी दिल्लीत जाऊन कायदे तज्ज्ञांशी सल्लामसलत केलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे ते जसे कायदे तज्ज्ञांची सल्लामसलत करतात तसे आम्ही देखील कायदे तज्ज्ञांची सल्लामसलत करतो आणि आपल्याला माहिती आहे की घटनेचं 10वं शेड्यूल जे आहे, ज्याच्या आधारावरती ही लोकशाही उभी आहे, त्याचं रक्षण करणं हे सर्वोच्च न्यायालयाचं कर्तव्य आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे की सगळ्या जे ज्येष्ठ ह्याच्यातले तज्ज्ञ आहेत भारतीय घटनेतले, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे घटनेचं 10वं कलम तोडू शकत नाही आणि ते ह्यांनी तोडलेलं आहे. त्यामुळे ह्यांना वाचण्याचा कुठलाही मार्ग नाही, असं बऱ्याच ज्येष्ठ तज्ज्ञांचं म्हणणं आहे, विधी तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सुप्रीम कोर्ट टाइम बाउंड जो आहे तो देत नाही, प्रॉपर जो कालावधी आहे की बाबा नाही, आता प्रॉपर कालावधी त्यांना द्यावाच लागेल, कारण 1 आठवड्यामध्ये त्यांना सुनावणी घ्यावी लागेल आणि त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये त्यांना शेड्यूल द्यावं लागेल. 3 ऑक्टोबरला त्यांना कोर्टात जाऊन सांगावं लागेल की आमचा हा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाप्रमाणे करतो. आणि एकदा सुप्रीम कोर्टामध्ये कार्यक्रम दिल्याच्या नंतर ते कार्यक्रम जर त्यांनी तोडला तर सुप्रीम कोर्टाचा कंटेम्प्ट होईल. नाही, पण या सुनावणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांनाही उपस्थित राहावं लागू शकतं का? म्हणजे ते उपस्थित राहतील किंवा त्यांच्या वतीने वकील उपस्थित राहतील. असं काही कंपल्सरी नाही आहे की त्यांनीच उपस्थित राहायला पाहिजे, ते किंवा त्यांचा अधिकृत प्रतिनिधी, असं असतं ते. पक्षप्रमुख विधान परिषदेचे आमदार आहेत, त्यामुळे ते या सुनावणीसाठी उद्धव ठाकरे उपस्थित राहू शकतात. प्रश्न उद्धव ठाकरेंना जी नोटीस येईल ती पक्षप्रमुख म्हणून येईल, पक्ष कोणाचा ह्याच्या बाबतीतले जे काही निर्णय घ्यायचे त्याच्या बाबतीतली येईल, त्यांना सदस्याची येणार नाही. आणखी एक याचिका होती की पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण ती ती देखील सुनावणी पुढे ढकलली गेली आहे. त्यामध्ये देखील शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच विजय होईल. त्याचं कारण असं आहे की जे इलेक्शन कमिशनने जे जजमेंट दिलेलं आहे त्यावरती सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्ट आपली भूमिका घेतलेली आहे की पक्ष कोणाचा हे ठरवताना केवळ आमदारांची किंवा खासदारांची संख्या न बघता पक्षाची सदस्य संख्या, पक्षाची घटना आणि इतर बाबींचाही तपास करावा लागेल. पक्षाची घटना आमच्या बाजूने आहे, पक्ष सदस्य संख्या आम्ही 20 लाख केलेली आहे, ॲफिडेव्हिट्स आम्ही 4.5 लाख दिलेली आहेत. या सगळ्या बाबतीत आम्ही त्यांच्यापेक्षा कित्येक पटीने पुढे आहोत आणि त्यामुळे ते देखील निकाल आमच्याच बाजूने लागेल. हिंदीमध्ये
फक्त हिंदीमध्ये तो हाँ, अपेक्षित तो पहला प्रश्न फिरोज सर हिंदी में बता दीजिए कि जिस तरह से आपने विधान परिषद के जो एमएलए है 3 एमएलए उनके ऊपर जो पिटीशन दाखिल किया है उसके बारे में अभी तक निर्णय नहीं हुआ, आपकी क्या पहल रहेगी आगे? विधान परिषद के 3 आमदार नीलम गोरे, मनीषा कायंदे, विप्लव बाजोरिया, इन तीनों के ऊपर हमने डिस्क्वालिफिकेशन पिटीशन 27 जुलाई को हमने दे दी है विधानसभापति कार्यालय में। इसके ऊपर विधान परिषद में बहस भी हुई। मैंने इस बहस में ये कहा था कि विधान परिषद की जो उपसभापति है, जब विधान परिषद का सभापति नहीं होता है जगह पे, उस वक्त उपसभापति वो काम करता है। लेकिन अभी ये डिस्क्वालिफिकेशन पिटीशन उपसभापति पे ही है, तो इसका निर्णय कौन करेगा? उस वक्त सरकार की तरफ से और डायस पे बैठे तालिका सभापति की तरफ से ये उसका रूलिंग आया था कि सरकार इस बारे में किसी ज्येष्ठ सदस्य को अपॉइंट करेगी जो इसका पिटीशन सुनेगा। लेकिन आज तक इस पिटीशन के बारे में कोई सुनवाई हुई नहीं है। हम रिमाइंडर देने जा रहे हैं। अगर सरकार ने इस बारे में कोई निर्णय नहीं किया तो हम कोर्ट में जाएंगे और इसका डिस्क्वालिफिकेशन पिटीशन हम कोर्ट से करा के लेंगे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।